आपण पाहत आहात गलाई समाचार. तुमचं नाव सांगा आणि कुठल्या गाण्यातून अर्ज भरलाय, कुठल्या पार्टीतून? मी मोहनभाऊ बागल, ग्रामपंचायत सदस्य काळेवाडी आणि करसुंडी गटातून अर्ज भरलाय मी. पंचायत समिती, जिल्हा परिषद कुठल्या पक्षातर्फे? पक्षाची मागणी केली भाजपला, पण मी ऑप्शन ठेवला त्याच्यामध्ये अपक्ष पण भरलाय. 2 अर्ज. पक्ष आणि अपक्ष. करसुंडी गटामध्ये अर्ज टिकेल का असं तुम्हाला वाटतंय का? होय. नाही टिकल तर अपक्ष आहेच आपला अर्ज. यापूर्वीच आपलं ठोस काय काम आहे या करसुंडी ना पूर्ण जवळजवळ माझं 4 जिल्ह्यामध्ये काम आहे. सामाजिक काम, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, ज्यांना कोण नाही अशा लोकांना मोहनभाऊ बागल आहे. पूर्ण महाराष्ट्र 4 जिल्ह्यामध्ये कंप्लीट काम आहे माझं. ज्या एखाद्या गरीबाला माल मिळत नसेल त्याला माल काढून देतो, एखाद्याला रेशन कार्ड नसेल त्याला रेशनिंग कार्ड तयार करून देतो आणि ऑनलाईन करून मालही चालू करतो रेशनिंगचा. आणि गोरगरिबाचीच काम करतो आपण. फाउंडेशन आमदार खासदार काय घ्यायची गोरगरिबाची कामं नसतात. कोणाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, कोणाला हे पाहिजे ते पाहिजे. गोरगरिबाची कामं काय असते, कोणाला माल मिळत नाही, कोणाला रेशन नाव वाढवायची कमी करायची, किंवा अंड असेल ते सर्टिफिकेट काढायचं, सांगली सिव्हिल आणि ह्याचं सर्टिफिकेट काढायचं, त्याला पेन्शन चालू करायची. एखादी वयस्कर लोक आहेत त्यांना कोण मूलबाळ नाही, त्या लोकांना आणून तहसील ऑफिसला श्रावणबाळ योजनेचा लाभ द्यायचा. जिल्हा परिषदेचा अर्ज भरलाय, जिल्हा परिषद सदस्य पदाचा काय आव्हान आहे तुमच्याबरोबर? माझ्यापुढे भरपूर आव्हान आहेत. मी करसुंडी गाणाचा चेहरा मोहरा बदलून जी करसुंडी गाणामध्ये जी गटामध्ये जी ही आहे अस्वच्छता, ती अस्वच्छताचा प्रकार एकदम टाकाटक करून देईन मी. गटारच्या सुविधा आहेत, पाण्याच्या आहेत, शौचालय जे आहेत. एखाद्या लांबून करसुंडी क्षेत्र म्हणजे कसं हे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी समजा लांबून लोक असतात, एखाद्याला शौचालय जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, त्या लोकांचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मग त्यांच्याबरोबर येणाऱ्या लोकांना काय म्हणतात, ते आपण गाडी घेऊन गेल्यानंतर बाहेर जाऊन टॉयलेटला महिला वर्ग म्हणा किंवा पुरुष वर्ग बाहेर जावं लागतं 1 ते 2 किलोमीटर. मग ती व्यवस्था मी आपल्या जर समजा चुकून आपण निवडून आलो तर ती 100% पूर्ण करणार.